आता मी मोबाईल वापरतोय 1 लाख रुपयाचा आणि मी तिथे जाऊन म्हणालो की मला सुद्धा मोफत आहे, नाही झालं, ते नाही होणार. मग ते रस्त्यामध्ये विस्कळीत होणार, बरोबर. मग ते मोडून पडणार. बरोबर. इथे आपल्याला विषय हाताळला येईल, त्याला कोणती राजकारणाची त्याला पार्श्वभूमी नको. मी जरी शिवसेनेच्या शाखेमध्ये बसलो असलो बरोबर तरी सुद्धा मी सर्वांना विनंती करेन, सर्वच त्या क्षेत्रातल्या तज्ञ लोकांना, भोसले साहेब, अशीच एक पुन्हा विनंती करतो, वैद्यकीय विषय आला म्हणून, आणि विनंतीच करतो आम्ही देखील आपल्याला, आणि मी सर्वच राजकीय पक्षांना देखील या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो, जर मी चुकत नसेल तर जे जवळ असलेलं पोद्दार हॉस्पिटल आहे, या ठिकाणी आयसीयूचा एक प्रलंबित विषय आहे अनेक वर्ष. इथे लोकांना त्या सुविधा मिळत नाहीयेत किंवा बऱ्याचदा तक्रारी देखील आल्या त्या पोद्दार हॉस्पिटलच्या माध्यमातून. इथे काही आयसीयूच्या अभावाने प्राण गेलेत अनेक लोकांचे वगैरे. तर यासाठी काही प्रयत्न झाले पाहिजेत सर्वच राजकीय पक्षांच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून. आपली शाखा देखील त्या ठिकाणाहून जवळ आहे. काय होऊ शकेल कसं? तर या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मी आरोग्याचा विषय टाळल्यामुळे मी थोडं बोलू इच्छितो की इथे जसलोट आणि ब्रिज स्टँडी ही 2 समजा हॉस्पिटल आहेत, त्याच्यानंतर हिंदूचे हॉस्पिटल आहे. आमचं ते कार्यकर्ता म्हणून त्या विषयात आमचं काम सुरू आहे. बरोबर. म्हणून विनंतीपूर्वक सांगतो, कोणत्याही राजकारणाचा यामध्ये भाग लवलेश आणत नाही, कारण जीव हा सर्वांचाच आहे. बरोबर. तर जसलोट आणि ब्रिज स्टँडी, त्याच्यानंतर हिंदूजा, म्हणजे हा मध्ये साधारणतः 4.5 किलोमीटरचा एक टप्पा आहे की ज्याच्यामध्ये कामरार हॉस्पिटल आणि पोद्दार हॉस्पिटल ही 2 मोठी हॉस्पिटल्स आहेत. बरोबर. या शहराची जी पश्चिमेकडची बाजू आहे, मुंबई शहराची पूर्व बाजू, टेम त्या बाजूला जुनं जे शहर होतं त्याला ब्रिटिश आले, तिथे हॉस्पिटल्स आहेत. परंतु या शहराची जी पश्चिमेकडची बाजू आहे तिथे ही असणारी 2 मोठी शहर आहेत. आणि हा जो संपूर्ण 4.5 किलोमीटरचा जो पट्टा आहे ना, इथे लोकसंख्याची घनता सुद्धा भरपूर आहे. भरपूर. लोक मोठ्या प्रमाणात इथे लोकांचं वास्तव्य आहे, दाटीवाटीने वास्तव्य आहे. आणि असं वास्तव्य असताना कधी काळी पूर्ण क्षमतेने सुरू असणारी ही रुग्णालय, कधी काळी आज थोडी ती शिथिलता आलेली आहे, वस्तुस्थिती आहे. मध्यंतरी एक अशी वेळ येऊ नये मी अनेक वेळेला विनंती करत असतो आणि आमचा प्रयत्न चालू आहे. तर हा डोअर उचलण्यासारखा काहीसा प्रकार आहे. उपमा मी जरा चुकीची देतोय. बरोबर. परंतु ते जर करायचं म्हटलं ना, तर त्याला आता काही वेगवेगळे टप्पे आहेत. मला थोडासा तुम्ही फक्त वेळ द्याल तर मी तुम्हाला सांगेल त्याबद्दल. बरोबर. माझा अनुभव सांगेल मी. मध्यंतरी एका राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते, मी विनंतीपूर्वक सांगतो, माझ्या मनाबद्दल थोडा आदर आहे. बरोबर. सत्यम नायर त्याच पोद्दार हॉस्पिटल पासून 100 फुटाच्या अंतरावरती कोलॅप्स झालेले, त्यांचा प्राण गेला. बरोबर. त्यांना जीव वाचवण्यासाठी हिंदूजाला न्यावं लागलं, 2.5 किलोमीटर लांब न्यावं लागलं. परंतु 100 फुटावरती पोद्दार हॉस्पिटल असताना सुद्धा त्यांना इलाज नेता आलं नाही. ग्राउंड +3 इमारत आहे, 450 बेड आहेत. जुना पोद्दार राज्य शासनाच्या या बाजूला आहे, त्या बाजूला केंद्र सरकारचं पोद्दार हॉस्पिटल आहे. ते पोद्दार हॉस्पिटल सुद्धा 2005 मध्ये केंद्र सरकारने बंद काढलं होतं. त्यावेळेचे खासदार मोहन रावले होते. केंद्रीय अनुसंधान मध्ये रिसर्च सेंटर आहे, ते वाचवण्यासाठी मोहन रावलेंनी त्याला केंद्रात खूप धिंगाणा घातला. हॉस्पिटल आणखीन वाढवा, बंद करून प्रयत्न झाले, लोकप्रतिनिधी होते, ते वाचलं. परंतु विनंतीपूर्वक सांगतो, हे थोडं वेगळ्या पद्धतीने हा विषय काही समविचारी लोकांनी एकत्र येऊन, सर्वच पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आपल्याला विषय हाताळला जाईल. त्याला कोणती राजकारणाची त्याला पार्श्वभूमी नको. मी जरी शिवसेनेच्या शाखेमध्ये बसलो असलो बरोबर तरी सुद्धा मी सर्वांना विनंती करेन, सर्वच त्या क्षेत्रातल्या तज्ञ लोकांना, वैद्यकीय क्षेत्राला, की हा एकत्र येऊन हा विषय थोडा हाताळा. मी तुम्हाला सुद्धा विनंती करेल की तुम्ही त्यामध्ये पुढाकार घ्या. बरोबर. या विषयाचा प्रत्येकाचा आपला अभ्यास आहे. या विषयाचा प्रत्येकाचा आपला एक अनुभव आहे. जी परिस्थिती दुर्दैवाने एक सामाजिक कार्यकर्ता सत्यम नायर यांच्यावरती आली, परमेश्वर नको अशी कोणावर यावी. आणि रस्त्याला लागूनच साहेब,
म्हणजे डॉक्टर अॅनी बेझंट रोड हा महामार्ग त्याला लागून आहे. हो हो प्रवासासाठी सोयीस्कर आहे, येण्या जाण्यासाठी कोणाला तरी प्रसंग येऊ नये. की ते हॉस्पिटल करत असताना कदाचित मी आता बोलल्यानंतर काही लोक नाराज होतील माझ्यावरती. मी त्यांची माफी मागतो, माझ्या बोलण्याचा चुकीचा उद्देश नको. नाही, सामाजिकच आहे हा विषय. नाही, मला फार थोडं जरा कटू जरा विषय एवढा सांगायचा आहे की सर्व सरकारवर ढकलून नाही चालणार आपल्याला. बरोबर, आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत सर्वांना. विषय असा आहे की सीर सलामत व परडी बचाच शासनाने लक्ष द्यायलाच पाहिजे. आरोग्यासाठी तिथे सुविधा द्यायलाच पाहिजेत. परंतु अनेकांच्या पॉलिसी आहेत, इन्शुरन्स पॉलिसी आहेत. आपण जातो ना जीव वाचवण्यासाठी, हो खाजगी इस्पितळामध्ये जातो, आमचा मेडिक्लेम असतो. बरोबर. मग ही जर भावना आपला जीव शाश्वत ठेवण्यासाठी आपला मेडिक्लेम असला पाहिजे. आपल्याला कोणता आजार झाला, आपण कोणत्या मेडिकल टेस्ट केल्या, त्याची ट्रीटमेंट जर आपण घ्यायची असेल तर आपण मेडिक्लेम इन्शुरन्स जे आपण काढून घेतलेले तर आपण त्याच्यातून काही लाखोंची बिलं देतो. हीच भावना अत्यंत विनंतीपूर्वक सांगतो सर्वांनी ठेवायला पाहिजे. तर ते पोद्दार हॉस्पिटल उभं राहील, चालेल. तर ते रामराव हॉस्पिटल उभं राहील, चालेल. सर्वच आपल्याला कोणते सरकार असू देत, महापालिका असू देत, राज्य सरकार असू देत, केंद्र सरकार असू देत, नाही चालणार. आपल्याला सुद्धा त्यामध्ये काही गोष्टींसाठी आपल्याला पुढाकार, जो रुग्ण आहे ज्याला उपचार घ्यायचा आहे त्याने सुद्धा त्यामध्ये द्यावं लागतं. आपलं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे, आपलं जे योगदान आहे ते द्यायला पाहिजे. बरोबर सर्वच भार रुग्णावरती टाकायला पाहिजे अजिबात नको. बरोबर. काही रुग्ण असे की खरंच त्यांची क्षमता नसते, त्यांना तुम्ही मोफत उपचार निश्चित द्या, त्यांना गरज आहे. परंतु काही रुग्णांची ज्यांची क्षमता आहे त्याने सुद्धा आपली नैतिक जबाबदारी ओळखून या गोष्टी केल्या पाहिजेत. कसं आहे, ज्या झाडावरून फळाची अपेक्षा असते त्याला दगड मारले जातात. बरोबर. परंतु आपण सर्व सरकार बनेल, सर्व सरकार करेल, नाही चालणार. मग त्याला काय होतं, मग अशाला काही वेळेला परिस्थिती येते. आज एलपी स्टनचा पूल तुटलाय, हो काय पूर्ण वळसर घालून जावं लागतंय. जसं मी तुम्हाला म्हणालो, म्हणजे 4.5 किलोमीटरचा टप्पा आहे. त्या 4.5 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये किमान 13 लाख लोकसंख्या आहे. 13 लाख लोकसंख्या आहे, जो माझा अनुभव सांगतोय. मुंबई महापालिकेचा माजी नगरसेवक म्हणून शासन दरबारी आमचे शांतमय प्रयत्न चालले, त्याला कोणत्याही राष्ट्राचा हे न देता. आणि ही एक समाधानाची गोष्ट आहे की पब्लिक आणि प्रायव्हेट, म्हणजे सरकार आणि खाजगी संस्था यांच्या माध्यमातून जे काही मुंबई महापालिका असेल किंवा राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांच्या माध्यमातून जे काही प्रयोग चालले की अशा सुरुवातीला हॉस्पिटल्स, ती जागा आहे साहेब, ती जागा जवळजवळ आज नाही म्हटलं तर किमान 16.5 एकरची जागा आहे. खूप मोठा परिसर आहे. 16.5 एकरची जागा आहे. त्या 16.5 एकरच्या जागेमध्ये नाही म्हणालो, अंदाज घेतला, वैद्यकीय क्षेत्रामधले जे तज्ज्ञ आहेत त्यांच्यासोबत जर चर्चा केली तर ते सांगतात तिथे कमीत कमी 3,500 लोकांचा उपचार होईल. इतक्या कॅपॅसिटीचे हॉस्पिटल्स इथे फक्त पोद्दारमध्ये चालू शकतात. आणि सेम सायमल्टेनियसली बाजूला कामगार हॉस्पिटलचा विषय केला तर तिथे 850 लोकांचे हॉस्पिटल चालू शकतात. म्हणजे अर्ध्या मुंबईचा भार बरोबर केम हॉस्पिटलच्या दुप्पट क्षमता आहे. होऊ शकतं, चालू शकतं. पण ते करायचं म्हटलं तर त्यामध्ये अनेक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपले राष्ट्रीय जोडे बाजूला ठेवून तिथल्या सेवेवरती जर समजा लक्ष दिलं आणि ज्यांना खरंच गरज आहे ना मोफत, त्यांना मोफतचा हे द्या. मी मोबाईल वापरतोय 1 लाख रुपयाचा आणि मी तिथे जाऊन म्हणालो की मला सुद्धा मोफत आहे, नाही चालणार, ते नाही होणार. मग ते रस्त्यामध्ये विस्कळीत होणार. बरोबर. मग ते मोडून पडणार. बरोबर. कळलं. याच पद्धतीने नियोजन झालं तर. आणि त्याच्या पुढचा विषय असा की पुण्यामध्ये हा प्रयोग यशस्वी झालाय. राज्यामध्ये, देशामध्ये असे काही प्रयोग यशस्वी झाले, त्याच्यावरती काही तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेऊन वरईमध्ये स्थानिक आमदार आदित्य साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून, इतरही आपले लोकप्रतिनिधी त्यांच्या माध्यमातून, अन्य राजकीय पक्षाचे काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून थोडं समविचारी प्लॅटफॉर्म उभा करून त्यावरती काम चालू आहे. का तर ती घडलेली दुर्दैवी घटना, ती समोर हॉस्पिटल दिसते पण उपचार होऊ शकत नाही. आणि ह्या अशा स्वरूपामध्ये काम सुरू त्या विषयावरती थोडं गती वाढली पाहिजे. मी तुमच्या माध्यमातून आवाहन करेल, तुम्हाला सुद्धा मी विनंती करेल की तुम्ही पुढाकार घ्या अशा गोष्टींसाठी. नक्कीच. हे सगळे एकत्र आणा. हॉस्पिटल आहे, आयुर्वेदिक आहे, मग अडचण येते, मग आयुर्वेदिक आहे, मग तिथे ॲलोपॅथी उपचार कसे,
मग तिथे सर्जरी होत नाहीयेत. बरोबर. मग मागच्या वेळेला तिथे एक आयसीयू ओपन करण्याचा प्रयत्न झाला. मग ते आयसीयू साठी लागणारी यंत्रणा ही तिथे उपलब्ध करून देण्यात आली. मग त्यासाठी मग आरोग्य विभागाने मग जे हॉस्पिटलला त्याचं काय पालकत्व दिलं, कळलं. परंतु तो विषय सक्सेस झाला नाही, का झाला नाही, त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या, कळलं. बरोबर. परंतु ह्या सर्व त्रुटीवरती मात करून कोणतं तिथे आत्रस्थळीपणा न करता शांत डोक्याने, कळलं, तो विषय कसा मार्गी लावता येईल आणि कसा टिकवता येईल. आणि असं एखादं उदाहरण की हे जर समजा यशस्वी झालं तर याचं अनुकरण अन्य ठिकाणी सुद्धा करण्यासारखं आहे, करता येऊ शकतं. 100%. तर त्याच्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीच्या भावनेनुसार त्याच्यावरती पुढे आले. अनेक वरेली मंडळ आहेत की त्यांनी येऊन त्यासाठी प्रयत्न केले. निश्चित स्वागतार्ह आहे, काम सुरू आहे, प्रयत्न सुरू आहेत. पण त्याला ते मूर्त स्वरूप येण्यासाठी आणखीन थोडं प्रयत्न होणं गरजेचं आहे. तुम्ही विषय फार चांगला काढलात, मला बोलायची संधी दिली, मी आभारी आहे त्याबद्दल तुमचा.